हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. तर गाईज आज आपल्या व्लॉगिंगचा डे 80 आणि बाकी गाईज आता आम्ही दोघं पण रेडी झालोय आणि आता चाललोय बाजाराला राजापूरला. तर मग आज चालले बाबा आणि काका यात्रेला. तर मग आपल्याला तिकडं थोडं बाबा आणि काका नाही, सॉरी, फक्त बाबा चालले. आणि बाकी तुम्ही रात्री बघितलं असं लक्झरी आली आहे. तर मग आता इडून जायचं आहे आम्हाला आता राजापूरवरून थोडा बाजार वगैरे घेऊ आणि मग येऊ रिटर्न. तर मग चला निघूया इडून. फर्स्ट ऑफ ऑल आता आई पण येते इथं. आता आम्ही राजापूरवरून वडईला आलोय, कारण राजापूरला काहीच बाजार नव्हता. म्हणजे होता पण थोडा होता, पण तो पण लय महाग होता, कारण आपल्याला 40-45 किलो बटाटे घ्यायचे होते नुसते. तर तुम्ही पाहू शकता इकडं बटाट्याचा मोठा कट्टा टाकून घेतलाय. आणि आता आम्ही वडईला आलोय, तुम्ही पाहू शकता इकडं आम्ही इकडं वडईला आलोय. तर मग आता आजीन ते परत बाकीचा बाजार करू राहिले. आम्ही हा कट्टा घेऊन आलो इकडं. एक गया दुसरा हाजीर. मौसम तर आता आम्ही बाजारावरून आलो होतो आणि जस्ट जेवण केलं आणि थोडं प्रिंटा वगैरे मारायच्या होत्या आपल्या यात्रेच्या सीटाच्या वगैरे, त्या मारल्या. आणि आम्ही आता नगरसूलला आलो आहे. बाकी तुम्ही पाहू शकता इकडे कार्यक्रमाला आलो आहे आम्ही. मी आजी बाबांना घेऊन आलो इकोमध्ये. आणि बाकी अजून इकोमधलं सामान सुद्धा मी उतरवलं. डायरेक्ट गाडी आल्या आम्ही गाडी काढली आणि लगेच निघालो. आणि तर आता शीटं घ्यायला गेले काकांती आणि ती सगळी गाड्या लावून पाठवून दिले शीटं घ्यायला. बाकी आपली लक्झरी उभी आहे आता. लक्झरी पण लोडिंग चालू आहे, भांडे वगैरे सगळे भरून राहिले लक्झरीमध्ये. तर मग आज संध्याकाळपर्यंत बाबा निघून जातील. तर मग आपल्याला आता घरी जाऊन आणि मग बाकी बघावं लागेल आता यादीनुसार सर्व लोकांना बसावं लागेल, त्यांच्या बॅगी वगैरे सगळं सेट करून द्यावं लागेल. तर मग आता इकडून जस्ट अर्ध्या तासामध्ये आम्ही निघून जाऊन. बाकी इकडं आता खूप गरम ते गाडीमध्ये. आता बटाट्याचा कट्टा काढून राहिलो आपण. बाकी तुम्ही पाहू शकता गाडी किती खराब होऊन गेली आहे. गाडी धुवावं लागेल, एकदम पूर्ण खराब होऊन गेली आहे. ह्या साईडने पण तुम्ही पाहू शकता धुवून काढावं लागेल पूर्ण. तर चला फर्स्ट ऑफ ऑल आपण बटाट्याचा कट्टा काढून घेऊ. सर आलोय आम्ही आता इकडं गावामध्ये. बाकी तुम्ही पाहू शकता इकडं लक्झरी आली आहे. तर मग चला आता आपलं स्पीकर चार्जिंग लावायचं आहे इकडं. बाकी तुम्ही पाहू शकता इकडं अंकल यांनी ते झोपेल मस्त इकडं. तर आता पाहू शकता इकडे किती जागा आहे गाडीमध्ये. स्लीपर कोच आहे एकदम मस्त. बाकी तुम्हाला जर यायचं असेल कुठून, जर जवळपास जर बघत असेल तर तुम्ही येऊ शकता. नर्मदा, बद्रीनाथ, गंगासागर वगैरे. तर हे बघू शकता तुम्ही, हा कसा झोपला इकडं. गाईज किती पण झोप घेतली नाही, याची झोप पूर्ण होत नाही. तर चला, तर बाकी आपण आता स्पीकर चार्जिंग लावून देऊ इकडं. चाल. तर आता आम्ही इकडे इको घेऊन आलोय. बाकी आता इकडे सगळं सामान वगैरे उतरून घ्यायचंय. थांब लॉक नको करू, थांब केली. अरे यार, आता आम्ही सीट वगैरे आणायला चाललोय. बाकी तुम्ही पाहू शकता लक्झरीमध्ये आलो आम्ही. तर आता चालली लक्झरी येवल्याची सीट आणण्यासाठी. तर चला जाऊया फटाफट.
इकडून गावामधून काढून राहिले ही गाडी. डायनासॉर घ्यायचे, डायनासॉर. बाकी सिद्धू मागं जाऊन बसेल. इकडे जाएगी, इकडे जाएगी. तर आता आम्ही इकडे गाडीमध्ये आलो. बाकी तुम्ही पाहू शकता आता आम्ही इकडे बसलोय. बाकी इकडून व्ह्यू बघा किती किती कडक येऊ राहिला. होय आता आम्ही येवल्याला आलो होतो. बाकी तुम्ही पाहू शकता इकडं लक्झरी आली आपली. आणि बाकी आता सीटं वगैरे सगळे बसून घेतले. आम्ही लय टायमाची इकडं आलो आहे आता. तर सगळी सीटं एकदा बसून घेतले आणि आता आम्ही फ्री झालो जस्ट. आणि आता गाडी वगैरे स्टार्ट केली. आता आम्ही निघालो इथून. तर चला जाऊया घरी. निघाली आता इकडून गाडी आपली. बाकी तुम्ही पाहू शकता आपण आलो होतो येवल्याला. इकडे अंकल रवि यहाँ पर ही अंकल. तर तुम्ही पाहू शकता व्ह्यू किती कडक होऊ राहिला. एकदम भयानक व्ह्यू होऊ राहिला इकडं. एकदम हा जो एरिया आहे ना एकदम भारी वाटतो इकडं. हा माझा येवल्यामधला फेवरेट एरिया आहे. आणि सनसेट पण झालाय. बाकी जस्ट आम्ही आलो आणि गेट बंद होतं आणि आत्ताच गेट उघडून पण गेलं लगेच. तुम्ही पाहू शकता इथं. सर फायनली आपली गाडी निघाली आहे. तर इकडं घाटात थांबलो आपण. बाकी तुम्ही पाहू शकता इकडं गर्दी किती आहे. कारण इकडे ही गाडी फेल झाली आहे. तर आता इकडं अवघड सीन होऊन गेला आहे. गाडी चढायलाच फेल होऊन गेली आणि ते पण मधोमध. तर आता तुम्ही पाहू शकता इकडे किती लांब लाईन लागून गेली आहे. बाकी व्ह्यू तर एकदम कडक हो राहिला. गाडीचं जाऊ दे पण व्ह्यू एकदम मस्त हो राहिला इथं बघू शकता. तर आता आपली गाडी इकडे उभी आहे. आता काय होतं काय माहिती, निघते की नाही अजून. फायनली गाडी निघून गेली इकडून. चांगली ट्रॉफिक जाम झाली. तर पाहू शकता गाईस. तर इकडे घरी आलोय आम्ही आणि बाकी पाहू शकता इकडे लक्झरी आली आहे. आणि आता ऑलमोस्ट 8 वाजत आले. गाडी लावून राहिले. गाईस तर इकडे आता पूजा चालू आहे. तुम्ही बघू शकता.
गाईस तर इकडे पाहू शकता आपली रात्राने किती भयानक दिसू राहिली. तर आता इकडे गाडी निघाली आहे. आपण जाऊ. हर 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 नर्मदे. इकडं टाइम राहिला 10:30. बाकी आता आम्ही इकडे पेप्सी वगैरे टाकून देतो. लस्सी काढून देऊ फर्स्ट ऑफ ऑल. एक लस्सी पेप्सी टाकून देऊ. एक लस्सीचा अजून पॉकेट टाकून देऊ. ओके तर चला तर टाकून देऊ फर्स्ट कॉल. तर काही ह्या व्लॉगला आपण इड सेंड करून टाकू. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. मिळूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग गाईज. बाय.